म्हणून महाराज धन जपून ठेवण्यासाठी सांगते. कसं बोललं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे. कुणाची चुगली चवाळी वाईट काम करण्यासाठी आपला वेळ तयार जाऊ नये. आपला वेळ सत्याच्या मार्गाने गेला पाहिजे. आपला वेळ सत्कर्मात गेला पाहिजे, तर आपला वेळ सेवेत गेला पाहिजे. म्हणून महाराज सांगतात की समय को मत गवा भाई, समय को मत गवा भाई, समय अनमोल होता है, समय अनमोल होता है. तो बड़ा रंगा तो क्या हुआ, मन तो रंगा नहीं राम में. माला भरी तो क्या हुआ, काला भरा सब काम में, काला भरा सब काम में. दुसऱ्या चरणात मला सांगतात की प्रत्येकाला आपण भाऊ समजला पाहिजे. ज्याप्रमाणे आपण आपल्या भावाला वागणूक देतो, त्याचप्रमाणे आपल्या मित्राला पण वागणूक दिली पाहिजे. ज्याप्रमाणे आपल्या भावाला आपण शिकवण देतो, त्याचप्रमाणे आपल्या मित्राला पण शिकवण दिली पाहिजे. महाराज दुसऱ्या चरणात सांगतात भजनाच्या की सब अपने भाई दुनिया न कोई ऐसा समझ करे छोड़ो बुराई, गरिबांनी गरिबी असली म्हणून लाजू नये. जुन्या काळचे लोक सांगत होते परिस्थिती कशी हो, बेसन भाकर खाजो पण झोल नको खाजो. आजकाल श्रीमंत लोक गरिबांना मजुरांना नीट मजुरी देत नाही आणि मजुरी नीट काम करत नाही. आपल्या खेड्यापाड्यातल्या बाया निंदाली जाते त्याला पहिले पाहिजे की एनर्जी ड्रिंक. ते काय असं खर्या खाल्याशिवाय काही निंदा होत नाही म्हणते. घेते तर घेते खाते न जाते निंदाले जाते न निंदा जर एखादी बाई समोर गेली तर मागच्या बाईने काढत होते न ते सांगते ते तिले गोटा फेकून मारते. काय फेकून मारते? गोटा फेकून कसा मारल? खडा फेकून मारते. गोटा फेकून मारल तर तिला डोकं नाही फुटल काय न म्हणते. मागची बाई समोरच्या बाईला समजा बाबा आजच नेशील तर उद्यासाठी काय ठेवशील, समजा बाबा आजच नेशील तर उद्यासाठी काय ठेवशील. याचा दाखला महाराज सांगतात की मिलके रहो दनी सारे किसान, मिलके रहो दनी सारे किसान, आओ जवान धर्मशाळा बांधत आहे, कोटी रुपये मंदिरात दान करत आहे. अरे काय अर्थ आहे या कामाला? गावातली कोणी झोपडी उचलत नाही गरिबांची, धर्मशाळा उचलत नाही. काय अर्थ आहे या दानाला आणि कर्तृत्वाला? अरे महाराज सांगतात की अरे रिकामा कशाला फिरत, अरे रिकामा कशाला फिरत, तुझ्या गावाचा
असते पण देवधुवाचे राहते. मंजुळा माताला शेतावर जाते असते आणि देवधुवाचे राहते. मंजुळा माता माणिकला आवाज देते. मंजुळा माता माणिकला आवाज देते आणि आवाज देते अशी, ए बाळ माणिक, तू घरचे देव धुवून ठेवशील का? अशी कोण आवाज देते? मंजुळा माता. आणि आपली आई आपल्याला आवाज देते, ए पोट्ट्या, समजा दिवस गेला पुण्य मसनात जाऊ मेला. अशी आपल्या घरची आपल्याला आई आवाज देते, कारण आपण कामच ऐकत नाही. मंजुळा माता आवाज देते आणि म्हणते, बाळ माणिक, तू देव धुवून ठेवशील काय? माणिक हो म्हणतो. अशीच मंजुळा माता शेतावर चालली जाते. शेतावर चालली जाते तसाच माणिक देवघरात जातो. देवघरात जातो ना विचारात पडतो. तो म्हणतो, मलाच एक बालटी लागते तर या देवांना किती बालट्या लागेल? मलाच एक बालटी लागते तर या देवांना किती बालट्या लागेल? म्हणून तो विहिरीवरची बालटी आणतो, त्याला दोर बांधतो, मग सगळे देव त्यात टाकतो. बालटीत टाकतो ना विहिरीवर नेतो, 4-5 डुबक्या मारून बाहेर काढतो. देवघरात नेतो, पूजा करून ठेवतो. तशीच मंजुळा माता येते. मंजुळा माताला आपली आई आपल्याला पहिला प्रश्न कोणता करते की बाबू तू जेवला काय? पण मंजुळा मातांनी कोणता प्रश्न केला की बाबू तू देव धुतले काय? तू देव धुतले काय? मंजुळा माता माणिकला म्हणते. माणिक हो म्हणतो. मंजुळा माता कधी शिकलेली नव्हती, पण मंजुळा मातेला माहित होतं की किती देव आहे. मंजुळा माता देवघरात जाऊन पाहते. मंजुळा माताला देवाची संख्या कमी दिसते. मंजुळा माता माणिकला विचारते, ए बाळ माणिक, इथले देवाची संख्या तर कमी दिसत आहे. माणिक सांगतो की सगळेच देव आंघोळीला आले होते विहिरीवर. ज्यांना आंघोळ करत राहायचे होते ते विहिरीत राहिले आणि ज्यांना घरी यायचं होतं ते घरी आले. मंजुळा मातेला राग येतो आणि मंजुळा माता माणिकवर हात उचलते आणि तसाच माणिक हात पकडून सांगतो, आई तू दगडात देव शोधत आहे, मी तुला माणसात देव शोधून दाखवेल. म्हणून महाराज म्हणतात की दगडाचा देव त्याला वटियाचा भेद, चांदीचा देव त्याला सोन्याचा भेद, आणि लाकडाचा देव त्याला अग्नीचा भेद. देव माझा नाही हो, देव माझा. बिस्किटचा देव त्याला लंबोराचा भेद, देशी दारूचा देव त्याला पोलिसाचा भेद, आणि गांजाचा देव त्याला भुतारवाल्याचा देव. देव बाजांचा भाजीवाला नाही हो, देव बाजांचा भाजीवाला. यानं कोणत्या महाराजांचा अभंग म्हणला? आजीबाई, आजकालच्या तरुणांना महाराजांचा अभंग नाही आवडत तर सलमान खानचे दबंग जास्त आवडते. अरे आजकालच्या तरुणांना देव नाही माहीत. देव तर दूरचीच गोष्ट, स्वतःला जन्म देणारे आई वडील सुद्धा त्यांना नाही माहीत. काय अर्थ आहे यांच्या जगण्याला? अरे ज्यालाच कळाली आई त्यालाच कळाली रखुमाई, ज्यालाच कळाली बाबा त्यालाच कळाले विठोबा. महाराज म्हणतात, विसरू नको रे
मला प्रश्न आठवतो, या जगातली सर्वात सुंदर बाई कोणती? कोणती? तर आपली आई आहे या जगातली सर्वात सुंदर. पण मी एका गावात गेलो होतो आणि त्याला सोबत्याला प्रश्न केला की बाबू या जगातली सर्वात सुंदर बाई कोणती? तो सांगत होता, जे संतोष साबणवाली येते ना टीव्हीवर ते म्हणे. ते म्हणते मेरे त्वचा का कुछ पता ही नहीं चलता थे सर्वात सुंदर बाई. तिथे कशी सुंदर बाई नाही राहणार? तिच्या घरी कपडे धुवायला नको, भांडी घासायला नको. अव माय एक वेळची आमच्या खेड्यात ये ना, एक वेळची तू निंदाली जा ना, भांडी घास ना कपडे धु, तेव्हा मग म्हणशील मग मेरे त्वचा का कुछ पता ही नहीं चलता ना, तेव्हा सांगशील अरे या जगात सुंदर दिसण्याला महत्व नाही आहे तर सेवेला महत्व आहे. म्हणून मला सांगत होते कि सुंदर दिखता है तो क्या है, तूने सेवा ही न किया है. सुंदर दिखता है तो क्या है, तूने सेवा ही न किया है. रानी जवानी गुण भरी है, तब तक चलता फिरता. यानंतर नयन दादा बत्कल हे आपले मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो.